धुळ्यात विद्यार्थ्यांची भव्य विजय तिरंगा रॅली, राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी। नवी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर त्याचे आक्रमक पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत। याच ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी धुळे शहरात एका भव्य विजय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले। शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरून निघालेल्या या रॅलीत तब्बल 600 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता। तिरंगा संघर्ष समितीच्या वतीने मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या तिरंगा मार्चची सुरुवात झाली। या शक्ती प्रदर्शनात विविध सामाजिक संघटना, राजकीय विरोधी पक्षांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध आणि त्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना द्यावा लागलेला राजीनामा हा लोकशाहीत विद्यार्थी एकजुटीचा मोठा विजय असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे। मात्र हा लढा इथेच थांबलेला नाही। केंद्रापाठोपाठ आता राज्यातील शिक्षण मंत्र्यांनीही तातडीने राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी या रॅलीतून करण्यात आली आहे। राज्यातही टीईटी सारख्या परीक्षांमध्ये पेपर फुटीचे गैरप्रकार झाल्याचा आरोप करत संतप्त तरुणांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे। विद्यार्थ्यांच्या या वाढत्या रोषामुळे आता राज्य सरकार आणि राज्याचा शिक्षण विभाग यावर काय पावले उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। सर्व समविचारी जे विचारांचे लोक होते, सर्व जनता पक्ष, सर्व जे एक विचारी लोक होते, आज दिल्लीमध्ये घटना झाली 20 जुलैला अमानुषपणे विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज करण्यात आला, जी दडपशाही दाखवण्यात आली, त्या विरोधात हा मोर्चा होता। आणि संविधानाने विद्यार्थ्यांना जर पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा जर अधिकार दिलेला आहे, कोणीही हत्यार घेऊन वगैरे काही आलेलं नव्हतं, तो एक पीसफुल प्रोटेस्ट होता। पण तिथे जे दडपशाहीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, तिथे अक्षरशः मुलांचे डोके फोडण्यात आले, अक्षरशः पोलिसांच्या ज्या लाठींना खिडे लावून मारण्यात आले। पोलिसांना अधिकार आहे की तुम्ही लाठीचार्ज मध्ये कमरेच्या खाली, गुडघ्यांच्या खाली मारू शकता। मुलांचे डोके फोडण्यात आले, हे कुठप्रकारचा प्रकार घडत आहे। त्यामुळे आज आम्ही हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा होता आणि जो विद्यार्थ्यांचा जो विजय झालेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे, हा विद्यार्थ्यांचा लढाचा विजय आहे। आणि विद्यार्थ्यांची जी लढाई ही या अमानुषपणे व जे सत्ताधारी जे चुकीचे निर्णय घेतील त्याच्या विरोधात ही लढाई पुढे पण चालूच असणार आहे। प्रमाणे दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन करून इथल्या केंद्राच्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा हिसकावून घेतला। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील टीईटीची परीक्षा ही लीक झालेली आहे। तर इथले जे शिक्षण मंत्री आहेत महाराष्ट्राचे, त्यांचा दादा भुसे यांचा देखील आम्ही राजीनामा घेऊन राहू हे आम्ही ग्वाही देतो। आणि येत्या काही दिवसामध्ये उद्यापासूनच सत्यशील तरी संघटना, समविचारी मित्र पक्ष आम्ही आंदोलन करू आणि या इथल्या बेअक्कल शिक्षण मंत्र्याचा आम्ही राजीनामा घेऊन राहू।